नमस्कार मित्रांनो, आजच्या घडीला लग्न झाल्यानंतर बरीच जोडपे माझ्याकडे येतात आणि खरोखर आपलं आयुष्य दोघांचं आयुष्य थोडंसं कॉम्प्लिकेटेड करून बसतात. कारण की लग्न तुटण्याची मेन जे कारणं आजच्या घडीला जे असतील तर ती आहे सेक्स समस्या. कारण की या विषयावर कोणी चर्चा करत नाही आणि लग्ना अगोदर पण दोघांनी पण चर्चा केलेली नसते किंवा दोघांनी पण एक दुसऱ्याला समजून घेतलं नसतं. त्यामुळं माझ्याकडं जे कपल येतात ते जे समस्या घेऊन येतात त्याच विषयावर आज आपण हा व्हिडिओ तयार करीत आहोत. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून तुमचे लैंगिक प्रॉब्लेम सॉल्व करून तुम्हाला आनंदी ठेवण्याचा मी जो प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही जे मला साथ दिली आहे त्यासाठी खरोखर मी तुमचा ऋणी आहे. मित्रांनो, लग्न झाल्याबरोबर लग्न तुटण्याचे कारण आणि त्याचं प्रमाण आजच्या घडीला खूप वाढलेलं आहे आणि त्याची जी काही कारणं आहेत त्या विषयावर मी आज बोलणार आहे. की मित्रांनो, काय होतं नेमकं की दोघांना एक दुसऱ्याला म्हणजे समजून घेत नाहीत, त्यांना नॉलेज नसतं आणि नॉलेज नसल्यामुळं काही वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी निर्माण होतात. मित्रांनो, सगळ्यात जर महत्त्वाचं कारण जर लग्न तुटण्यामागं असेल तर ते आहे शीघ्रपतन. काय असतं की वैवाहिक जीवनामध्ये दोघांनाही संतुष्ट असलं तर आपलं वैवाहिक जीवन चांगलं चालतं. पण नेमकं काय होतं की केव्हा केव्हा सेक्स क्रिया करताना दोघांपैकी एकाची संतुष्टी नाही झाली तर कुठं कुठं त्यांच्या रिलेशनमध्ये दरार पडते आणि त्यांचे रिलेशन जे फाउंडेशन असतं ते कुठेतरी वीक होऊन जातं आणि त्यामुळं पण ही समस्या असू शकते. त्याच्यानंतर इरेक्टाईल डिस्फंक्शन, नपुसंकता, यामुळं पण लग्न झाल्याबरोबर जर दोघांना कामकेळीचा आनंद घेता आला नाही तर डेफिनेटली लग्न तुटण्याचं हे पण एक कारण असू शकतं. कारण की जर इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल आणि त्यांनी पुरुषांनी जर विवाहापूर्वी जर काही तपासण्या करून जर बरोबर योग्य तो उपचार न केलेला असेल आणि त्याला काही लग्नाच्या नंतर सामोरं जाण्यासाठी त्याच्या मनामध्ये भीती किंवा परफॉर्मन्स अँझायटी किंवा काही दडपण असेल तर डेफिनेटली त्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतं आणि हे पण एक कारण असू शकतं लग्न तुटण्यामागे. तिसरं ते कारण जे आहे ते आहे की सेक्च्युअल इंटरकोर्स करताना पेन होणं. बऱ्याच स्त्री आणि पुरुषांना जेव्हा ते इंटरकोर्स करतात तर काय होतं की स्त्रियांना, मुलींना सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा ते पुरुष इन्सर्ट करतो तेव्हा त्यांना पेन होतं आणि ते खूप पेन झाल्यामुळं ते कुठेतरी आपला योनी मार्ग आकुंचन करून घेते आणि त्याच्यामुळं लिंगाचं जे आपलं इन्सर्ट व्हायला पाहिजे तितकं इन्सर्ट होत नाही आणि त्याच्यामुळं काय होतं की वजानिझमस हा जो आजार असतो हा यंग मुलीमध्ये खूप कॉमन असतो आणि तो भीती, दडपण किंवा परफॉर्मन्स अँझायटीमुळे होऊ शकतो. हे पण एक लग्न तुटण्याचं कारण असू शकतं. त्याच्यानंतर आपण बघूया की गुप्त अंगातील जे इन्फेक्शन असतं त्या इन्फेक्शनमुळं पण केव्हा केव्हा एक दुसऱ्यांना त्रास होतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये कुठेतरी बाधा येते आणि त्याच्यामुळं पण लग्न तुटण्यास हे एक पण कारणीभूत असू शकतं. त्याच्यानंतर आहे की सेक्स इच्छा न होणे. दोघांपैकी एकाही पार्टनरमध्ये जर सेक्स इच्छा होत नसेल तर डेफिनेटली त्यांचं जे सेक्च्युअल इंटरकोर्सचं जे फाउंडेशन आहे ते वीक होतं आणि त्याच्यामुळे पण लग्न तुटण्यास त्याची हे होऊ शकते. म्हणून लुब्रिकेशनची कमतरता असू शकते. कारण लुब्रिकेशन चांगलं होण्यासाठी दोघांनी एक दुसऱ्याला उत्तेजित करणं, स्टिम्युलेट करणं आणि चांगलं ऑर्गॅझमकडे घेऊन जाणं ही पण एक कला असते. पण ते आपल्या समाजामध्ये सेक्च्युअल एज्युकेशन प्रॉपर नसल्यामुळं ही जर कला तुमच्या दोघांपैकी एकामध्ये नसेल तर डेफिनेटली कुठंतरी तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये अडथळा निर्माण करून तुमच्या दोघांमध्ये काहीतरी भांडणं होऊ शकतात किंवा किरकिरी होऊ शकते आणि हे पण एक कारण लग्न तुटण्यामागं असू शकतं. त्याच्यानंतर आहे की ऑर्गॅझम. जर दोघांपैकी एकालाही ऑर्गॅझम प्रॉपर मिळालं नसेल, त्याच्यातून सुख मिळालं नसेल तर डेफिनेटली तुमचे जे रिलेशन आहे
जे रिलेशन चांगले स्ट्रॉंग व्हायला पाहिजे लग्नानंतर ते होताना दिसून येत नाहीत. आणि जितकं म्हणजे तुमच्या दोघांमध्ये प्रेम पाहिजे, जितकं बॉन्डिंग पाहिजे ते तुम्हाला मिळत नाही. आणि त्याच्यामुळं पण तुमचं लग्नामध्ये काहीतरी अडथळे येऊ शकतात. त्याच्यानंतर लास्ट कारण आहे की व्हजायनल काही डिफॉर्मिटी असतात, जिथं की त्यांचं हायमेन जे असतं ते रप्चर झालेलं नसतं, किंवा पहिल्याच दिवशी सेक्स करताना तिला खूप त्रास होतो किंवा ब्लिडिंग होतं. त्याच्यामुळं काय होतं की तिच्या मनामध्ये त्या कामकिडीविषयी कुठेतरी मनामध्ये जाऊन घृणा येऊन बसते आणि त्याच्यामुळं पण तुमच्या लग्नामध्ये अडथळा येऊ शकतं. पण मित्रांनो, जर ह्या समस्यापासून जर तुम्हाला दूर व्हायचं असेल तर डेफिनेटली प्री मॅरिटल काउन्सिलिंगचा जो कन्सेप्ट आहे तो आता योग्यरित्या माहिती करून घेणं गरजेचं आहे, त्याचा उपयोग करून घेणं गरजेचं आहे. म्हणून मी सगळ्या यंग कपलला नेहमी ॲडवाईस करतो की जसं तुम्ही प्री मॅरिटल जसं फोटोशूट करता, जसं तुम्ही कुंडली बघता, त्याचप्रमाणे आमच्याकडं एक 10-15 मिनटासाठी येऊन जर दोघांनी ओपनली एक्सपोज आमच्या बरोबर म्हणजे हिस्ट्री दिली तर डेफिनेटली काही प्रॉब्लेम असतील तर आम्ही ते लग्नाच्या अगोदर सॉल्व्ह करू शकतो आणि लग्नानंतर येणारे जे अडथळे आहेत ते आपण कुठे ना कुठे टाळू शकतो. तर मित्रांनो, असे समाजामध्ये भरपूर प्रमाण वाढलेलं आहे की माझ्या क्लिनिकला रोजचं एक कपल येतं म्हणजे येतंच. आणि त्यांचं एकच तक्रार असते की स्त्री म्हणते की हा संबंध करत नाही आणि पुरुष म्हणतो की ही मला करू देत नाही. अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये कुठंतरी 36चा आकडा तयार होतो आणि त्याच्यामुळे लग्न तुटू शकतं आणि त्याच्यानंतर बाकीचे अजून भानगडे होऊ शकतात. म्हणून मित्रांनो, जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली तुम्हाला नाही पण इतर लोकांच्या आयुष्यामध्ये असे प्रश्न निर्माण झाले नाही पाहिजे म्हणून डेफिनेटली शेअर करा, लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला आनंद देण्यातच मला आनंद आहे हे तर लक्षात ठेवा.